येऊन जा तुम्ही. अमर अकबर यांचं तिघे आलेलो आम्ही. तुम्ही लवकर या, जास्त उशीर करू नका. कसं आपल्याला पुढचं ठरवावं लागते ना आता. या लवकर या, जरासं नवीन प्लॅन आहे, या लवकर. बस आलो साहेब, आलो म्हटलं. बस इथं गाडी लावून राहिलो बाजूनं. आलो आलो. पोहोचले का तुम्ही तिथं? बस बस 2 मिनिटात पोहोच गए ना. हाँ फिर क्या तुम्हारा राह देख रहे अभी. आजा मैं अभी पहुंचा. आओ जल्दी आओ. लो आ गए क्या वो भी? हाँ ठीक है ठीक है. हो कैसे राह देख रहे हम तुम्हारी. बहुत ही लेट करते बहुत तुम खादोड़े सर. फिर क्या ये क्या टकलो हैवान क्या तुम्हारे साथ में रहता है कभी भी? हाँ क्या बॉडी गार्ड है क्या तुम्हारा? जाओ बैठो उधर बैठो. जाओ उधर बैठो. मला योगच म्हणला लागेल ते. आपले अळणाव म्हणजे असे सारखे आले ना. आपलं कसं एक तर पार्टनरशिप आहे, बरोबर आहे आपली. मी आता खादोळे, तुम्ही गाठोळे माटोळे आणि पाटोळे. नाही जाऊ द्या, काही असो तिकडे. पण आपलं काम कसं बाकी एक नंबर चालू आहे आता. आपण ते बँकेचं सॉल्व झालं का नाही म्हणलं अजून. ते काय 40 लाख उडवले, मग त्याच्या पुढे काय झालं त्याचं काही, मग काही विषय. आता काय राहिलं बँकेचं? हो ताला तरी आपला होता का? हो इमारत आपली भाड्याची, सगळं टेबल खुर्च्या भाड्याची, आणि काय आपलं काय होतं त्याच्यानी. तर सगळं विषय क्लोज झालेला आहे त्याचा. हो आतापर्यंत कस्टमरनं चक्रा मारल्या, चिल्लर चाललर काय पैसे होते ते काढून नेले, आणि कोणी काय आता टाकूनही नाही राहिलं, आणि कोणी दिसायला तयार नाही. फक्त राहिले कर्मचारी 4 जण येते, तर ती आता कटायली. हो खादोळे साहेबाला आले ते. का खादोळे साहेब काय म्हणे ते 4 जण, कॅशियर आणि मॅनेजर आणि ते 2 जण अजून. 2 तर जेलात आहे. अरे काय आले होते घरी. हो मी साहेब पाया लागतो, असं करतो तसं करतो. आम्ही 5-5 लाख रुपये भरले लागलो. आणि आम्ही आता पगार नाही, आम्हाला कसं करू. आम्ही काय करू, जीव द्या, मला काय करावं लागते. हो तुम्हाला काय सांगितलं होतं या म्हणून इंटरव्ह्यूला आले. 5-5 लाख भरले, बँकेत लागले. आता बँकेतले पैसे जर आता चोरी गेले तर मी काय करू. पगार मागून देऊ तर गेले ते कटवून. आता मला काय करा मला कोर्टात जा, कुठे जा, मी काय करणार आहो. तुमच्याच माणसाने पैसे लांबवले ना, आता ते जेलात आहे, मी काय करू. खादोळे साहेब तरी मी 1 कोटीपर्यंत पोहोचले असाल तुम्ही नाही या बँक प्रकरणामध्ये. हो समजा 1 कोटी कमावले पण तिघांना तुम्ही. कमी कमावले ना, थोडीशी घाई झाली आपल्याच्यानं. लोकांचे कसे लॉकरमध्ये पैसे जर आले असते का नाही, लॉकर सिस्टीम ठेवायला पाहिजे होती आपण. मग कसं लॉकरही चोरी गेले बा. हो कर्मचाऱ्यांनी चोरले. असंही करता आलं असतं, पण ते काय आपलं गडबड झाली. ते फॅसिलिटी आपण दिली नव्हती, अजून सुरू नव्हती केली. अगोदरच कार्यक्रम केला आपण. तरी बी आम्ही 70 लाख रुपये कमावले जात का नाही. समजा आपण 6 कर्मचारी लावले होते, 6 पंचे 30 आणि हे 40 लाख. 70 मध्ये आम्ही समजा तिघाने कसं 70 मध्ये हात मारला. म्हणून म्हटलं एखादा नवीन प्लॅन काढा. आता बँक तर समजा डुबली. हो बँकेचा विषय क्लोज झाला. 2 जण जेलात गेले. आता नवीन सांगा मग काय आहे, तर काय म्हणतात आज काय साठी बोलावलं. तेच म्हटलं तुम्हाला. तुम्ही कसं मागच्या हात नाही टाकला बँकेतनी, कशी उरली असतील तुम्हाला याची. काय 2 महिन्यात तिकडे झालंय. तरी बी आता पुढचा प्लॅन जरा खादोळे साहेब सांगते, याच्यात तरी सामील व्हा तुम्ही. हो ना, मग म्हणून आलो आणि मी आता मिटिंगला कायसाठी आलो तर आहे ना. बिलकुल तुम्ही म्हणसान तसं जे काही इन्व्हेस्ट करायचं ते आपण करतो ना. आता सांगा ना तुम्ही. कसं आहे यावेळी संस्था आपल्याला शैक्षणिक संस्था ओपन करायची. हो म्हणजे कॉन्व्हेंट पासून तर डायरेक्ट 12वी पर्यंत. हो नाही तर कमीत कमी 10वी पर्यंत. हो याचा आपल्याला आता यावेळेस प्लॅन आहे. तर याच्यासाठी पदभरती करणे आहे. जाहिरात देऊन पेपरले 15वी शिक्षक पाहिजे बा. BEd वाले DEd वाले. CET नसली तरी चालते. आपल्याला काय मग करत बसा तिकडे. तर असं करत बरोबर चपराशी त्यानंतर क्लर्क हे ते असं 30 लोकांची भरती करून टाकू. 10वी कशी जितकी उपस्थित आहे तितकी उपसू. इंटरव्ह्यू घेऊन टाकू. जयरामजी करून टाकू. असं आहे का तुमचं. थांबा तुमचे भरले दिवस आतापर्यंत तेच काम केलं ना 8-10 दिवस. आता झाला आता सगळा डाटा तर जमा झाला ज्याचा जवळपास कामापुरता. बस 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 उद्या आता साहेबाला फोन करून देतो, कार्यक्रम करून टाकतो यायचा नाही का. बस बस उद्या ना. आता जेवायचं पा पहिले. हो हे चालते साहेबलं. हे काय आता हे आयुष्याला पूर्ण आहे तिकडे. टकलो हे जा बरं. ते याला बोलव ना, आपला वेटरला बोलव ना. ते साहेब बसलेले आहेत म्हणा. किती वेळचे कधी येतात ते विचारायला काय पाहिजे काय नाही. जाते बिस्लरी वगैरे घेऊन ये, आवाज दे. हो साहेब चाललो हो देतो आवाज देतो. खादोळे साहेब हे पुट्ट होय कोण म्हणलं टकलं. हो तुमच्या संग आता 8-15 दिवस झाले पाहून राहिलो मी. अरे बा 1 नंबर इमानदार पोट्टा आहे. हो याच्या ज्यानं आपले 10 लाख रुपये बँकेचे घरी ठेवले होते ना, गेले ते चोरी. हो यानं बिलकुल त्याला रट्टे देऊन काढून दिले चोरायले. दुसरी गोष्ट म्हणजे इतका इमानदार पोट्टा आहे ना, बिलकुल जे म्हटलं ते. हुशार टॅलेंटेड पोट्टा आहे. हो तर आता आपल्याकडे ठेवला आहे ते कसं प्रेम प्रकरणात थोडंसं पागल झालेला आहे. हो तर ते कसं जरा दगाफटका झाला दिले. तर ते गेलं होतं कोमात, पण आपण त्याला सावरलं आणि आपल्या इथं आता कसं त्याला कामाला ठेवून दिलेलं आहे. 25,000 रुपयात हिशोब हे ते बाकी कसं सगळ्या कामात व्यवस्थित आहे. लोडचं काम नाही. हो पण तरी बी कसं जास्त मिरो मारा नका करत जाऊ घरादारात. मग काय फालतू एका दिवशी दिन फटका. नाही तसं नाही राजा. पोट्ट बाबा इमानदार आहे. त्या दिवशी 10 लाख घेऊन पाहिलं असते एखादं. मग काय तुम्हाला माहिती आहे का, आपण आपल्या गोष्टी हे ते प्लॅन हे ते राहते असे फालतू ऐकलं एका दिवशी आपला गेम करा जावे. नाही अजिबात चिंता करू नका तुम्ही. 16 आणि कलदार आहे बिलकुल. मा अंगाला धक्का जर लागला ना, कोणा जर कॉलर पकडले ना, माहिती जीव घेते. हो इतका बिलकुल आपल्या बाजून आहे ते. 1 नंबर आहे म्हणा. बरोबर ठीक आहे. तुमची इच्छा शेवटी काय आपण काय सांगू शकतो नाही का. चल रे लवकर चल फटफट चल जल्दी घ्या. मी काय म्हणते तुला, हे टेबल वगैरे पूर्ण स्वच्छ कर. इथं जे काही साहित्य उरलं असेल ते किचन मध्ये घेऊन जा. तर आता काका कसे कादंबरी लिहितात ना. हो तुला माहिती आहे रोजचं त्याचं डायरी लेखन. आता ते बसतात आता डायरी लेखन करायला. मी थोडेसे बाहेरून चक्कर मारून येते थोडेसे. 1-2 कसं जरा चक्रा मारल्या म्हणजे थोडंसं बरं वाटते. ठीक आहे मग करून घे एवढं स्वच्छ क्लीन. येते मग मी. हो मॅडम बरोबर. होय सर्व आता निपटून घे तुम्ही. आता नाही एक विचारायचं होतं मला. बरेच दिवसाचं विचारतो म्हटलं. आपले म्हणजे खादोळे साहेब काय लिहितात काय म्हटलं डायरीमध्ये रोज. काय सांगायला कोणती कादंबरी लिहिते तर. हो ना आता नोकरीला लागल्यापासूनचे कोणापासून किती घेतले, कोणापासून टेबला खालून घेतले, किती गाले पाळले. आता हे ते लिहितात ते रोजचं. काय सांगा आता. काही नाही ते कसं त्यांची आवड आहे त्यांना. काहीतरी लेखन करतात ते प्रत्येक विषयावर. असं कादंबरी लेखन करतात कशीच तरी.
बापरे, म्हणजे आतापर्यंत मग समजा कादंबऱ्या बरंच लिहिलं असेल मग. हो त्यांनी खूप लिहिलेलं आहे पण प्रकाशित नाही झाले अजून. आता हो करतील एखादा मा सर्व. ठीक आहे, ये तू आता बाकीची चौकशी करत बसू नको, कामं करा. चल मी येते, मला उशीर होते. या डायरीतनी काहीतरी आहेच, कबाळ आहेच या डायरीतनी. पास लागते डायरी काय तर. बाकी तर रेकॉर्डिंग घेतली आपण बऱ्याचशा. तसं तर अटकोच म्हणा हे. फक्त आता कसं आहे, साहेबाला एक फोन मारून देतो, पांडे साहेबाला नाही का. आता हे कसे कामोकामी लागते, एक फोन मारला म्हणजे कसं लवकरात लवकर यायला जमाच करायचं आहे आता. कर ना आता, तू काय विचार करत आहे? उचले पटापट आणि घेऊन जा किचन मध्ये. हो मॅडम, चाललो चाललो. जरा लक्षच ठेवावं लागलं याच्यावर नाही का. हो ना, कोणती कादंबरी लिहितात आणि काय करतात, काही गरज आहे ना. हो ना, कामं कर ना तू तुझी. बोला आता पांडे साहेब, काही विशेष नाही आता, कोण नाही इकडे. बोला बोला, काय म्हणणं होतं? तरी म्हटलं इकडे तिकडे चारी बाजूने पाहून घे म्हटलं, कोणी आहे का तो. हो, CCTV वगैरे आहे का तिथं? इकडचा CCTV मुद्दामून पहिले बंद केला आणि मग इकडे आलो. बोला तुम्ही, निवांत बोला आता. ते वाटलंच होतं काहीतरी याच्याने गडबड आहे नाही का. कोणाला फोन करता बघावंच लागेल नाही का. बहुतेक काहीतरी कट शिजत आहे आपल्या इथं. बरं, काय म्हणते झाबरू पोझिशन? हो, काही लागलं का हातातनी? काही सुराग वगैरे काही? झालं म्हटलं साहेब, गेम ओव्हर झाला आपला खाजोड्याचा, काही विषय राहिला नाही. त्याच्याबरोबर 2-3 जण आहेत सोबत त्याचे पार्टनर. काय आहे ते जळणं सांगतोच मी तुम्हाला. आणि विशेष म्हणजे जे बँक प्रकरण आहे, हे सगळं यायनंच केलेलं आहे कार्यक्रम. तर बाकी काय विषय नाही. प्रूफ ग्रुप आपल्याजवळ जमा आहेत, त्याची रेकॉर्डिंग आपल्याजवळ जमा आहे. फक्त एक बाकी आहे. एक जर गोष्ट आपल्याला सापडली ना, बस झाला, कार्यक्रमच झाला याचा एकदम खतरनाक. कोणती गोष्ट कोणती म्हणलं? काय आहे विशेष? काय विशेष म्हणजे डायरी. जे डायरी आहे का नाही, काला चिट्टा सगळा त्याच्यात आहे द्यायचा. जे ओरिजिनल हिशोब आहे, कुठं कुठं काय फंडे मारलेले आहे ना, हात मारलेले आहे. बरेचसे प्रकरणाच्या त्याच्या त्या डायरीमध्ये सगळ्या नोंदी आहेत. रोजच्या नोंदी करत असते ते. संध्याकाळी जेवण खावणं झाले की बिलकुल रोजचा कार्यक्रम तेच आहे ते खाजोड्याचा. बरोबर काय झालं काय नाही रोजचा हिशोब त्या डायरीत असते. आणि ते डायरी कसं उचतीले म्हणजे खाली लावून झोपते ते. तरी मी पाहतो दुपारच्या टाईममध्ये. उडवायच्या फिक्रीत हवं मी ते. फक्त तेवढी डायरी हातात लागली की बस झाला, कार्यक्रमच झाला त्याचा. असं आहे का ते? बरोबर पाय, बरोबर हिशोबानं लक्षात आलं नाही पाहिजे. हो, कारण की इतक्या दिवसाची मेहनत पाण्यात नाही गेली पाहिजे. बरं, काही चिंता करू नका. थोडीशी भनकही लागली नाही राहिले की बा हे डिटेक्टिव्ह आहे का काय आहे. बस असा बा हे झाबरूगोंडा आहे, रामपूरचा एक असा ढोरं चारणारा बेवकूफ माणूस. बाकी याच्यापेक्षा काही नाही. आता म्हणून म्हणलं बाकीचे अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. मी तुम्हाला आता आपल्या आउट हाऊसमध्ये जातो, तुम्हाला फोन करतो. लय जबरदस्त बातमी आहे द्यायची. तुम्हाला लय मोठं घबाड सापडणार आहे इथं. फक्त मी म्हणीन त्या दिवशी तुम्ही रातोरात गेम करायचा यायचा. नाही, फक्त तू सांग आता काही उचलाचं या चौघाले. हो, फक्त ते डायरीचं पाय पहिलं लवकर. हो, म्हणजे मग उचलता येईल. बस तेवढ्यासाठी थांबलेला आम्ही. एक वेळ डायरी हातात आली की बस मी फोनच करतो तुम्हाला की रातोरात आता धाडा टाकून द्या, चौघाले उचला, पुरावे आपल्याजवळ सगळे. बस झाला, कार्यक्रम झाला. बरं, मी काय म्हणतो साहेब, अर्ध्या तासाने मी डबल फोन लावतो तुम्हाला. आउट हाऊसमध्ये गेलं की बरोबर तुम्हाला एक खबर सांगायची आहे. हो, लय महत्वाची आहे ती. ठीक आहे, ठेवतो मी सध्या. काय साठी मला पळत काय झालं काय? हो काय सांगा तुम्हाला, झाबरूगोंडा आहे ना हा, आपल्या घरी ठेवलेला. हा असतील का साप निघाला म्हटलं, असतील का साप. बरं, काय झालं काय? काय घेऊन पळायला का ते? उडवलं का काही? हो, तुम्हाला काय माहिती आहे, तो इथं कशासाठी आला माहिती आहे का तुम्हाला? डिटेक्टिव्ह आहे तो. पूर्ण मिट्टी मोड करणार आहे आपल्याला. पूर्ण त्याला माहिती पोलीस स्टेशनला. आता मी त्याचे संवाद ऐकले. एका पोलिसाशी बोलत होता तो. असं आहे तसं आहे, सगळं माहिती त्याने आपल्याकडची कलेक्ट केलेली आहे. आणि तो आता 1-2 दिवसात आपला कार्यक्रम होणार होता. काय बोलून राहिले म्हणजे? काय त्याला काय माहित काय त्याला? हो, त्याने सर्व रेकॉर्डिंग जमा केलेले आहे, तुमच्या मित्रासोबतच्या आपल्यासोबतच्या. काय घरी चालू आहे, घरामधलं सगळं त्याने सिच्युएशन तिकडे सांगितलेली आहे. आणि लवकरात लवकर आता हे बँकेचे जे प्रकरण आहे ना, त्याविषयी सुद्धा बोलत होता तो. सगळे यायचंच काम आहे म्हणे. 70-80 लाख रुपये गाला यानं मारलेला आहे म्हणे. सगळी खोटी घटना आहे म्हणे. ते रेकॉर्डिंग केलेली आहे म्हणे. पुरावे आपल्याजवळ तयार आहे म्हणे. लवकरात लवकर धाड टाकून यायला अटक करायची आहे म्हणे. गॉड, म्हणजे इतकं सर्व संपूर्ण माहिती होईपर्यंत आपण काय करत होतो? तेच सांगत होते ना यांना मी की याला घरात घेऊ नका. आता जे करायचं ते करून बसला ना तो. सगळं माहिती. फक्त आता तो म्हणे की जे तुमची डायरी आहे त्याच्यावर सुद्धा नजर आहे त्याची. पूर्ण तो याच्यासाठी की आता तुमची डायरी हस्तगत करायच्या मागे आहे तो. त्याची आपली डायरी मिळाली म्हणे की तुम्ही धाड टाका, असं त्याचं ठरलेलं आहे. पाहिलं का? म्हणजे डायरी पर्यंत पोहोचून राहिला का ते? त्यात तर सगळंच रेकॉर्ड आहे आपलं. सगळं बिलकुल काला चिट्टाच बाहेर निघणार आहे. काय आहे आतापर्यंतचे कारनामे, कुठं कुठं काय खाल्लं, सगळं बिलकुल ते सगळं उघड पडणार आहे. पुरं वकास लागते आता. मी म्हणतो मम्मी की आता काय करता काय आपण? काही काय हातावर हात देऊन बसायचा आहे का? त्याला बिलकुल कोंडून टाकू, त्याचा मोबाईल हस्तगत करू आणि लवकरात लवकर काय करायचं ते करून टाकू. नाही ना जगदीश, तसं नाही करता येत ना. आपण जर आता गडबड केली का नाही, त्याला डाऊट येईल ना की बा यांना आपली सगळी घटना माहीत झाली म्हणून. आणि तो जर इथून पळ काळत सुटला, ते मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग आहे. सगळा सत्यानाश होईल ना आपला. त्याला अजिबात भनक लागू द्यायची नाही, त्याचाच कार्यक्रम करायचा.
कायचा कार्यक्रम करता पप्पा तुम्ही? आपला होऊन राहिला ना इकडे. हा बरं मी काय म्हणतो, त्याला ते तिजोरीचा तर पता नसेल लागला ना आपल्या अंदरच्या. त्याचा काय लागला ते काय लागला तिकडे आपल्या तिजोरीचं? त्याला काय माहिती आहे काय काय नाही? ते नाही माहिती त्याला. हे फक्त यानं आपल्या बँकेचं आहे का नाही ह्या माहिती संदर्भामध्ये झाला असेल ते. आपण त्यानं जर ते पाहिलं गेलं असेल कदाचित, तर मग तो बस झालं, कामच झालं आपला पूर्ण बिलकुल. बा सपाट झालं, रस्त्यावर आलो आपण आता. म्हणून म्हणतो तुम्हाला असे लोक संघ नका घेत जाऊ तुम्ही. दिवस रात तुमच्या संघ राहते. बॉडीगार्ड आहे, छत्री घेऊन चालला आपला. सगळं रेकॉर्डिंग करणं सुरून तुम्ही बसले आपले. जिकडे तिकडे बडबड बडबड करत. आता हे तुमचे सोबती हे ते आले का नाही, गायले गोटे आता घरावर गोटे आले का नाही. मग आता त्याच्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल हे पाहा लागेल ना, मार्ग शोधा लागेल, त्याला कसं अडवता येईल हे पाहा लागेल. आता काही तुम्ही थांबू नका, तुमच्या दोस्त मित्राला फोन करा, आपत्कालीन बैठक घ्या तुमची एखाद्याच्या घरी आणि त्याला सांगा असं प्रकरण आहे म्हणा, काय करायचं, कसा गेम वाजवायचा याचा. कारण की रातोरात 1-2 दिवसात याचा गेम करायच लागते, नाही तर हे तुमची डायरी हातात लागली की बिलकुल झालं आपलं. बस तसंच म्हणे तो, फक्त डायरी हातात लागू द्या म्हणे. डायरी हाती लागली की तुम्ही डायरेक्ट बिलकुल धाडस टाका म्हणे पोलीसच्या. तेच म्हणतो ना पप्पा, हे बा तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मित्राला फोन लावा, लवकरात लवकर काहीतरी याच्यावर मार्ग काढा. हो लवकर. मी काय म्हणते, तू आता अर्ध्या तासाने पुन्हा फोन करणार आहे पोलीस स्टेशनला. तर तू काय सांगणार आहे? आपण त्याचे तो आउट हाऊस मध्ये गेलेला आहे बहुतेक. तर तिथे जाऊन ऐकू काय चालू आहे काय नाही, ती समजते आपल्याला. बापरे, मग काही सांगतो तू. चला लवकर फास्ट मध्ये, काय चालू आहे लवकर पोहोच. चला लवकर. हां बोल झाबरू बोल. हां तेच म्हणलं, वाटच पाहून राहिलो होतो काही फोन येते तर. हो नाईट ड्युटी आहे इथंच पोलीस स्टेशनला बसून. हो लखलखी आहे. हो बोल. साहेब मी काय म्हणतो, तुम्हाला तर मी सांगितलं तर समजा, तर डायरी आपल्याला हस्तगत करणं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला तिथं धाडी टाकून आपल्या खादोडीला अरेस्ट करायचं आहे. बाकी पुरावे हे ते सगळं, मोबाईल हे ते बाकी काही नोंदी सगळ्या घेतलेल्या आहे. फक्त आता एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं होतं की त्याच्याजवळ बरंच मोठं घबाड आहे. 2 नंबरचा माल भयानक आहे. हो ते माहीत आहे ना. ते मागं सापडला होता ना एक रंग्यात सापडला होता ना, ACBच्या जाळ्यात अटकला होता ते. मग तिथून निपडला. हो खाऊ आहे ते पहिल्यापासून बिलकुल, त्याला तेच काम आहे. खाडोळे कायले म्हणते ना. हो आता हे बी आता पोराची कमाई काय इकून टिकून असं बराच माल असेलच त्याच्याजवळ. भरपूर आहे बिलकुल, 2 नंबरचाच माल आहे. आता बँकेचे पैसे दाबले का त्यानं. 70 लाखाचा गाला आहे त्याच्यात. त्यातले 20-25-30 लाख रुपये ती आहे. तर अजून बाकीचा माल आहे, सोनं नाणं गच भरेल आहे त्याची ते तिजोरी. तर म्हणलं लय खतरनाक अंडरग्राऊंड मध्ये आहे म्हणलं ते. हो कसं आहे, कोणाला दिसत नाही. असं म्हणजे अंडरग्राऊंड आहे का? हो कसं काय म्हणजे? काय सांगा आता अर्ध्या घंट्या अगोदर पुरं माझ्या डोकं हँग झालं होतं म्हणलं. काय झालं तुम्हाला पान, तुम्हाला तिजोरी कशी आहे त्याची दाखवतो मी, सांगतो. ऐका तर खरी. सांग ना बा कशी आहे तो. हो कसं आहे काय आहे सांग. खुलजा शिमशिम, खुलजा शिमशिम, तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड. खुलजा शिमशिम, उडदा उडदा दार उघड, उडदा उडदा दार उघड. खुलजा शिमशिम, सोयाबीन दार उघड, सोयाबीन दार उघड. तिजोरीचा शोध कोणाला नाही. हे आहे आपला खरा आत्मा. इथं आहे आपला खरा खजिना. किती आहे काय तर चला एक खेप चेक करून या. रोज कसं पाहिल्याशिवाय माणसाला गमतच नाही का. एक खेप पाहा आणि तिकडून निघून जा बरोबर नाही का. चला आता. माल का अरे बा, हे कुठच्या कमाला रे का पुढं बिलकुल 2 नंबरचा दिसते नाही. अरे बाप, का सोनं नाणं पैसा देणं बाबा पडून राहिला ना त्या तिजोरी. तू पाहून घे बाबा, डोळे फाटतील आपले नाही. पाहून घे आता. पण आता निघाव कसं इथून नाही का. दिसलं नाही पाहिजे बा. चला आता पाहा लागन याच्या हिशोबाने निघा लागन, काय करते पाहा लागन. अरे बाप रे, अंडरग्राऊंड रस्ता कुठं निघते बा हे आता. आम्ही खादोडी पुढे गेला वाटते नाही का. चल चटकन राहते, अटकून पडायचं अंदर. चल बा. अरे बापरे, कुठे निघालो आपण? हे बिल्डिंगच्या मागच्या भागात. याला म्हणते कडे सिस्टीम नाही. बरोबर आहे, म्हणजे पोलिसांना धाडही टाकली ना तर हे कोणाच्या हाती लागत नाही. तशी ते तिजोरी दिसत नव्हती म्हणा कोणाले. पण असा हात आहे याचा नाही का. बरोबर ठीक आहे ना. पण आपल्याला तर माहीत झालं ना, सगळे पासवर्ड माहीत झाले आता. खुलजा शिमशिम नाही का. पहिले तिळा तिळा दार उघड, उडदा उडदा, मग सोयाबीन, मग घुसलं अंदर की इकून बाहेर निघणे. झालं आता सगळं माहीत झालं. आता झाला फिटला खादोडी फिटला आता. चला आता कसं आहे, साहेबाला फोन करावं लागेल, जाय तिकडे. खतरनाक तिजोरी आहे मग याची तर नाही का. म्हणजे जर समजा पोलिसांना जर ढाला टाकल्या तर तिथूनही पोया जोगता येते समजा नाही का. बिलकुल पैतेच नाही ते. मग काय हे बा, तुम्हाला सांगतो ना, दरोडा जरी का पडला त्याच्या घरी तर ती तिथून खुसका जावी ती. कोणाच्या काहीच हाती लागायची नाही, उलटे दरोडेखोर त्याच्या हाती लागायची होय. मग काय बाहेरून जाऊन दरवाजा लावून घेतला ते पकडा जावी ती.
ते काही सांगूच नको ना साहेब. बिलकुल रस्ते माणसांना तुम्हाला मी पासवर्ड सांगतो. मी लिहिले सगळे त्याचे. खुलच्या शिम हे ते 2-3 आहेत त्याचे. 3-4 दरवाजे आहेत. प्रत्येक वेळेस वेगवेगळा पासवर्ड वापरते ते. म्हणजे अलिबाबा 40 चोर पेक्षा बी खतरनाक काम दिसून राहिल्याचं मला. बरोबर ते लिहून घे बरोबर. हो भुलले नाही पाहिजे, नाही तर मग कसं आपलं नाही लक्ष राहायचं, घोरून जायचं. हो ते पासवर्ड हे ते सगळे काय काय ते म्हणलं त्यानं ते सगळं लिहून घे. पहिले लिहिलं ते. अजून म्हणलं हुकवा खवाचं लेखाचं बरबटीस म्हणाचं माणूस. हो झालं ते फिटिंग बिलकुल डोक्यात बसलं माय. पहा म्हणलं डॅडी, झाला म्हणलं कार्यक्रम झाला आपला पुरा. पूर्ण खजान्याचा पताही लागला याले. सगळं बिलकुल पासवर्ड सहित माहीत झालं त्याला. राजा गले की हड्डीच झाली. तर असं वाटलं बा हे चांगलं आहे का, यानं तर पुराच आपला कार्यक्रम केला. पण मी किती वेळा म्हटलं तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवू नका. सगळं यानं आता आपलं म्हणजे कुंडलीच बाहेर काढली ना आता. आता किती आपत आहे ते तर मला समजून राहिलं ना आता. पण काय करतं काय आता. चल तिकडे जाऊन विचार करू, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावंच लागतं आता. नाही तर बस झालं आपलं. हो भेटलो आपण कायमची. हो चाल लवकर. बरं ठीक आहे, ठेवू मग पांडे साहेब. तुम्ही आता डायरीचं उद्या सकाळी लवकरात लवकर बंदोबस्त लावतो. सकाळी चहा घेऊन जातो त्याला नाश्ता. तिथून पाहतो कसा झाबू देता येईल. ठीक आहे मग ठेवतो आता. ओके गुड नाईट. हो ठीक आहे, भेटू उद्या मग. हो ते डायरी सापडली की मला फोन करतो. हो बिलकुल उद्याच उचलू तिघच्या चौघं बी. ठीक आहे ओके. कसं करायचं बाबा याचं. हो धरलं तर चावती म्हणता, सोडलं तर पैती म्हणता. म्हणजे धरता येत नाही, सोडता येत नाही. मग करता काय या झाबऱ्याचं. करायचं काय नंतर करू आपण. पहिले आपल्या तिजोरीचे पासवर्ड बदलणं आवश्यक आहे. ते मागं आलो काही आणि त्याला पता लागला कसा हे मला समजून नाही राहिलं. काऊन की त्याला सगळं खबरबात भेटली म्हणते, पासवर्ड भेटले. याचा अर्थ ते मागं आलं होतं. म्हणून म्हणतो लवकरात लवकर आपल्याला पासवर्ड बदलणं आवश्यक आहे. तिळाच्या जागी दुसरं टाकू. 3-4 पासवर्ड बिलकुल चेंज मारून टाकू. म्हणजे कमीत कमी आपली तिजोरी तर सुरक्षित होईल. नंतर काय करायचं याचं ते आपण नंतर पाहू. पहिले ते बदला तुम्ही. ते बदलणं झालं की लवकर तुमच्या मित्राला फोन करा आणि तुमची आपत्कालीन बैठक घेऊन तुम्ही याचा काय कसा गेम वाजवता येईल याचं नियोजन करा. चला लवकरात लवकर पासवर्ड बदला आणि तिजोरी ओके करा. अरे तुम्ही नका येऊ ना, तुम्ही जा त्याच्यावर लक्ष ठेवा. इकडे येऊन जा तर कसं हे ऐकून घ्यायचं ते. दोघं जण वाच ठेवा त्याच्यावर. मी सांगतो नंतर तुम्हाला कोणते पासवर्ड आहेत. जा लवकर. पहिला काय होता आपला तिळा दार नाही का, पासवर्ड चेंज करून टाकू. मिठा करू. आका पासवर्ड बदलना है. खादोड़े कमिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नया वाला पासवर्ड सेव करे. नया वाला पासवर्ड है मीठा दार उगड़. खुल जा सिमसिम मीठा दार उगड़. काय होतं उडदा दार उगड़ नाही का. इथं पासवर्ड चेंज करून टाकू. आका पासवर्ड चेंज करना है. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खादोड़े कमिंग. पासवर्ड नया वाला पासवर्ड सेव करे. मुंगा दार उगड़. खुल जा सिमसिम मुंगा दार उगड़. आता इथं सोयाबीन दार उगड़ नाही का. इथं कापूस कर लागा. जरा आका पासवर्ड चेंज करना है. खादोड़े कमिंग. नया पासवर्ड सेव करे. खुल जा सिमसिम कापूस दार उगड़. कापूस दार उगड़. झाले आता चेंज नाही का. बस तिन्ही पासवर्ड बदलले. आता टेन्शन कम नाही राहिलं नाही का. बस मला थांबला आता. बोला एम काय म्हणता. अरे बाबा हे बा गाठोडे मी काय म्हणतो. आपले 2 सोबते का त्याला लवकर फोन करतो. हे बा पूर्ण हे बा माझे हातपाय थंडे पडले म्हणलं. लवकरात लवकर फोन कर. आपत्कालीन मिटिंग घेऊ आपण एका जणाच्या घरी. आपल्या याची इथं पाटोळ्याच्या या सगळे जण तिथं बसले की मी सांगतो काय आहे तर. काय झालं रे बाबा, काय झालं काय म्हणलं. काय करायचं गाठोडे, तुला गाठोडे घेऊन पाहिजे पहिले आता. लवकरात लवकर काही ना काही आपल्याला करावं लागते. लवकरात मिटिंग घेणं आपल्याला. अर्जंटमध्ये फटकन फोन करता येईल. लवकर तिथं पोहोचा तुम्ही आपल्या पातोड्याच्या घरी. पण झालं काय राजा, सांगतो खरी. काय आहे काय म्हणलं नेमकं. काय झालं रे. सगळं सांगतो ना मी, सविस्तर सांगतो ना. माझी दातकडी बसा राहिला राजा. लवकरात लवकर सोचणं आहे काहीतरी. फास्टमध्ये निर्णय घेणं आपल्याला. लवकर या तुम्ही तिथं. फोन करता दोघायले. हो फोन कर लवकर. मी पोहोचून राहिलो. गाडी काढतो फटकन निघतो. करा बा झालंच काय आता. हो बरोबर ठीक आहे. मी फोन करून देते येईल. तिथं पोहोचून देऊ त्याच्या घरी. मग ठीक आहे मी बी निघतो. काय झालं काय म्हणलं साहेब. आपत्कालीन मिटिंग बोला तुम्ही तर माघारी. आहे काय विषय काय. आता कठीण झालं. तीर कमान की बाहेर गया. हे बा मी म्हणतो ना असं वाटे नाही राजा इतकं. पुरे हातपाय गेले माया. आता अंग थंड पडलं माया. काय होईल काहीच सांगता येत नाही. मी तर फिटलो म्हणा पुरा. काही विशेष नाही राहिला माया. पण तुम्ही फिटणार आहे आता. कारण की मी म्हटलं बा एकखेप कल्पना देणं आपलं काम आहे. पार्टनर आहे. शेवटी कसं एकखेप टच करून द्या. कारण की एकच रात्र आपल्यापाशी बाकी आहे. झालं उद्या तर नाही म्हणा पण परवा दिवशी आपलं पूर्ण बिलकुल आपण कसं मला तर वाटते बहुतेक बिलालाच्या कोठडीत दिसू आपण 100%. कौन खादुड़े साहब हो क्या गया. ऐसा क्या हो गया कि इसमें अपन सब फिट रहे. क्या बताओ, वो लड़का टकला पूरा गेम कर दिया उसने. वो कैसा जासूस है, जासूस डिटेक्टिव है वो. अभी पता चला मेरे को. मेरे मिसेस को उसकी बातें सुनाई दी. उसने पुलिस से फोन पर बात की. ये यहाँ पे 8-10 दिन है कि नहीं गणपति बैठे थे ना. इतने धूमधाम से इधर काम चालू था और उसका काम चालू था. पूरा डाटा उसने कलेक्ट किया अपना. मेरा तो पूरा बिल्कुल मेरे यहाँ का जितना भी कुछ मालूमात है पूरी बिल्कुल डिटेल उसने इन्फॉर्मेशन पूरी जमा कर दी. वाटलंच होतं मला. मी सकाळी तुम्हाला जेवताना तीच गोष्ट केली ना. आज आपण आता हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा मी विषय काढला नव्हता का. मला माहित होतं ना हे काहीतरी म्हणजे पोट्ट जरा चलाक दिसे मला. मोबाईल घेऊन बसलो होतो. 100% मला वाटते त्यानं रेकॉर्डिंग केलं. काय सांगा आपलं
बिलकुल रेकॉर्डिंग केलीच त्यानं 100%. माझ्या घरच्या रेकॉर्डिंग केल्या त्यानं. दुसरं काय रेकॉर्डिंग सोडा तुम्ही. माझी एक डायरी आहे ज्याच्यात मी सगळ्या माझ्या घटना गोष्टी लिहिलेल्या आहे. ते डायरी ती माझ्या उपसाच्या फिक्रीत आहे. एका दिवसात मी पाहतो म्हणे, मला माहिती आहे म्हणे कुठं आहे काय आहे. फोनवर बोललो ते तर माझी डायरी उडवायच्या फिक्रीत आहे ती. बापरे, अरे जाऊन टाका ना ती डायरी. त्याचे सगळे काळे कारनामे आहेत ना बाबा, आपले खरे हिशोब त्याच्यात आहेत ना. हो ना, ते डायरीत मी शेपच ठेवून राहिलो. माझ्या संग साहित्य गाडीतच आणली मी डिक्कीत आता. कारण की जेव्हा त्याच्या हातात मी डायरी लागली की समजून घ्यायचं पोलिसाची धाड आपल्या घरी पडली. बस झालं, सगळे त्याच्याजवळ पुरावे भेटले. मग बाकी काही विषय नाही, तेवढ्यासाठी थांबेला आहे ते. असं त्याचं फोनवर बातचीत झाली म्हणते. आता काय करायचं काय म्हणलं हो, एक तर देशातून पोहून जावं लागेल, नाही तर मग खडी पोळायला जावं लागेल. काहून की आता त्यानं पुरावे 8-10 दिवसात पुरे जमा केले म्हणता. आता डायरी सापडली की बस झालं म्हणता, गेम करते. मग आता काय करायचं काय आता, खडी पोळायला जायचं का कुकडे पोयाचं? त्याच्यासाठी आपत्कालीन मीटिंग आहे आपली, की आता आपला बायोडाटा आपली कुंडली त्याच्याजवळ जमा आहे. बस तिकडे आता सबमिट केली की आपला विषय क्लोज आहे. म्हणून म्हणलं आता आपल्याला काय करता येईल याच्यातून, मार्ग काहीतरी काढा लागत. एखादा मार्ग सुचवा. आता काय मार्ग सुचवता तुम्ही? एवढं तुम्हाला धैर्य माहीत झालं असं आहे, तेव्हाच त्याचं ते मोबाईल हिसकून घ्यायचा असता, त्याला एखाद्या खोलीत कोणून टाकायचं असतं. मोबाईल फोडून जिकडे तिकडे करून टाकायचं असतं. इथं मीटिंग घेऊन काही अर्थ आहे का आता? आता 2 दिवसाच्या आत आपल्याला उचलल्याशिवाय राहत नाही आता पोलीस लोक. काऊन की यांना सगळी माहिती बिलकुल जमा केलेली आहे आणि आपल्याला 100% 2 दिवसात उचलणार आहे. हो ना, तसंही करता आलं असतं मला. पण त्याला ज्यावेळेस माहीत पडलं असतं की बा आपलं यायला माहीत झालं तर ते तिथून जर पैसे सुटला असता तर आम्हाला मारू. काय सांगता येतं तेव्हाचे तेव्हा. म्हणून कसं आहे, त्याच्या संग आता गोड राहूनच त्याचा काटा काढा लागते आपल्याला. आपल्याला उचलायच्या आधी त्याला कायमचा उचला लागते आपल्याला. हो, ती बरोबर आहे नाही का. हो, त्याला जर माहीत पडलं असतं आधी तर मग सगळं भोबो झाला असतं नाही का. मग आता त्याला माहीत नाही, समजा तुम्हाला माहीत आहे म्हणून नाही का. तर आता मग काय करायचं? तेच म्हणलं, एक प्लॅन माझ्या डोक्यात आहे. चिखलदऱ्याची टूर काढायची, 4 जण आपण आणि ते 5वा. बस गाडी सहित त्याला बिलकुल जयरामजी की असा प्लॅन आहे माझा. असं म्हणजे ब्रेक फेल झाले बॉन पडलं अंदर नाही का असं. बस 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 आपण उतरून घ्यायचं आणि गाडी बिलकुल धक्का मारून लुटून द्यायची, जाय तिकडे. म्हणजे विषय क्लोज. तसंच करा खादोळे साहेब. आता तुम्ही काय करा, त्याला आताशी काही सांगू नका सध्याशी रात्री, नाही तर मग रातोरात गेम करायचं ते. तर तुम्ही सकाळी त्याला सांगा की आपल्याला चिखलदरा जायचं आहे, चल काढ गाडी. मग पाहू त्याचं काय करायचं. बस आता समजा त्याला खादोळ्याचा काय हात आहे नाही का. आपल्या चौघाला फिटवायला लागला ते नाही. जरा कायमचा फिटला म्हणा तू. आजच्या दिवस रात्रभर काढ म्हणा कशी आता. उद्या काही खरं नाही म्हणा तुझी. चला मग आता मुळा मीटिंग मी निघतो मग. ठीक आहे.